आपल्याला पहिली बायको नव्हती ना, आता कसं आपली बायको आहे त्यामुळे आपल्याला कळत नव्हतं राईट वे कुठला रॉंग वे कुठला, त्यामुळे आपण काय व्हायचं नेहमी नो एंट्री मध्येच घुसायचो. हा आता कसं तू आली त्यामुळे आपण एकदम सुधारणार. तिने फक्त गीतालाच विश्वासात घेऊन सांगण्याचं कारण गीता ही एक स्त्री आहे आणि स्त्री ही आईचं मन ओळखू शकते. अशी काय चूक केली रे मी? माझ्या मुलीलाच भेटायला गेले होते ना. एवढा मोठा गुन्हा घडलेला नाहीये माझ्या. सुदेश, अरे सुदेश, तुम्हाला जरा वाळल्यासारखं नाही वाटत पोरगा? अर्थात आपलं पोर नेहमी आपल्याला वाळल्यासारखंच दिसतं, पण 1.5-2 वर्षाचं हे ट्रेनिंग पोलीसचं म्हणजे असेल बाबा, वाळला असेल. आई जन्माची सावली सान थोराची, हात धरून हाती आई चालवी, दुःख वेदना आईच घालवी. आरती करूया चला. अरे बोल ना यार सरिता, अशी काय करते? किती मस्का लावा लागतो तुला? हा ह्याची एवढा मस्का आपण त्या ब्रेडला पण नाही लावत. काशीताई, तुम्ही खरंच आराम करा. आईने तुला इथे पाहिलं तर उगाच त्या नको जातो. काही होणार नाही. हे बघा, आराम केल्याशिवाय बरं वाटणार नाही. काशीताई, आता जर तुम्ही आराम केला नाही तर मी रागवे ना तुमच्यावर. तुम्ही इथेच निवांत पडा. मी जितकी कामं उरकता येईल तेवढी उरकते भराभर. आराम करा. सॉलिड आहे यार. कोंबड्याने सरिताला हसवलं यार. बेस्ट 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 एकदम. आता कोंबडा असा ना, आय लव्ह यू सरिता, हसली हसली. सूर्या, आई आई आली वाटतं. आई सूर्या, चला काय म्हणते बघू. आई काय ग, काय झालं? काही नाही. सकाळी लवकर उठा. होय, उद्या 11च्या आत देवीचं दर्शन घ्यायचं आपल्याला, कारण त्यानंतर मुहूर्त नाहीये. म्हणून म्हटलं जरा लवकर उठा. काय सरिता? हो आई. सरिताचं लग्न त्या सूर्याबरोबर, ही कल्पनाच मला सहन नाहीये. मी जर का त्यावेळेला इथे असतो ना तर त्या सूर्याला आत टाकला असता आणि ठोकली असती एखादी केस त्याच्या अंगावर. बाप मंत्री होता त्याचा, तो स्वस्त बसेल का? तेव्हा जे झालं ते झालं. इन्स्पेक्टर सुदेश आणि श्री, तू सुद्धा. मला ह्या विषयावर आता चर्वीचरण नकोय. मला या घरात शांतता हवी आहे. गीताची ही तब्येत बरोबर नाहीये, तेव्हा तुम्ही दोघंही ही आदळआपट थांबवा. ही अजून झोपली? तिला बरं नसताना या बहिणीनं इतक्या कमी वेळात एवढे सगळे कांदे कापले तरी कसे? चमत्कार म्हणावा की भुताटकी.